या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मला काही जण विचारतात, जसं एक 4 दिवसापूर्वी मुंबईत वर्षा गायकवाड आली होती घरी. मला प्रेसने विचारलं, शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर होणार का? म्हटलं का नाही होणार? कारण काँग्रेसच्या हातामध्ये आज मशाल आहे. त्याच्यामुळे हातामध्ये मशाल घेऊन आम्ही विजयाची तुतारी फुंकणार आहोत. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय अडचण काय? भाजपा म्हणजे ब्रह्मदेव नाहीये. भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व, भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी आणि भाजपच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही. हे नाही, हे ब्रह्मदेव नाही आहात तुम्ही. आणि पुन्हा एकदा सांगतो मोदीजी, तुम्ही आम्हाला जे नकली म्हणून हिणवता आहात, नकली शिवसेना म्हणाला, मी परत सांगतो, नकली बोलायला ती तुमची डिग्री नाही आहे, ही असली शिवसेना आहे. आणि या शिवसेनेचा दणका काय असतो तो तुम्हाला 4 जूनला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कळेल. आज सोलापूरचे जे प्रश्न आहेत, आज महाराष्ट्र तहानेने व्याकुळ झालेला आहे. सोलापूरचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. प्रणिती, तू सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहेस. म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा प्रणिती बोलायची सभागृहात ते मी ऐकलेलं आहे. आणि हाच आवाज आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायला पाहिजे, हाच पाठवायला पाहिजे. आणि या भाकड जनता पक्षाची जी नीती आहे, वापरा आणि फेकून द्या, वापरा आणि फेकून द्या. शिवसेनेचा वापर केला. 14 साली पंतप्रधानपदी बसले. 14 सालीच ऑक्टोबरमध्ये अचानक आपली युती तोडून टाकली. काय कारण होतं? 19 साली सुद्धा पंतप्रधानपदी बसले. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं की मी बाळासाहेबांना दिलेलं वचन आहे की शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि हे वचन अमित शहाना मी सांगितलं होतं, त्यांनी मान्य केलं होतं, पण मोडला शब्द. जाऊ दे बाबा, दवाखाना कुठे असेल तर तुम्हीच दाखवा. पण त्यांनी शब्द मोडला. म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता मला सांगा, गेल्या वेळेला आपल्या इथले खासदार कोण होते हो ज्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक सुद्धा आले होते? कोण होते स्वामी? आता कुठे आहेत? गेल्या वेळेला का दिले होते? कारण त्यांच्या भक्तांची मतं पाहिजेत, बरोबर ना? आता त्या भक्तांना विचारा, हे अंधभक्त भाजपचे एवढे मातलेत की गेल्या वेळेला तुमचा वापर केला आणि दिला फेकून. बरं, प्रमाणपत्राचा जर का प्रश्न असेल तर अमरावतीमधला प्रमाणपत्राचा प्रश्न कसा सोडवलात? तसा तुम्ही स्वामींचा का नाही सोडवलात? अरे स्वामी होते ना, स्वामी आहेत ना, हिंदुत्ववादी आहेत ना, मग सोडवायचा होता ना प्रश्न, का नाही सोडवलात तुम्ही? पण वापरा आणि फेकून द्या. त्या स्वामींना सुद्धा कळलं असेल की काय अघोर पाप माझ्याकडनं घडलेलं आहे. आणि स्वामीजी, तुम्हाला मी जाहीर सांगतोय, आता तुम्ही तुमच्या शक्तीने याने शाप देऊन टाका. द्या शाप यांना. 300 जागा मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी 370 कलम जरूर दूर केला. आम्ही पाठिंबा दिला. काश्मीरचा 370 कलम दूर केला, शिवसेनेने पाठिंबा दिला, उघड पाठिंबा दिला. पण 370 कलम काढल्यानंतर सुद्धा अजूनही काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये का जाऊ शकत नाहीत? अरे काय सगळी माहिती आहे अपडेट तुमच्याकडे, अप टू डेट. अरे तुमच्याकडनं आम्हाला शिकलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी. नाही, हे बोलतात ते काय अगदीच काय खोटं नाहीये. कारण ते गाणं आहे ना, ये पब्लिक है सब जानती है. आम्हाला वाटतं आम्ही शहाणे आहोत, पण आमच्यापेक्षा तुम्ही कित्येक पटीने जास्त हुशार आहात. थांबा 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 थांबा. तुम्ही असं मध्ये बोलला तर मला पण हसायला येतं मग. बरं ठीक आहे, तुम्हाला मगाशी तुम्ही कोणावरती बोललात? काय ते तरबूज म्हणजे कोण? म्हणजे कोण? अरे म्हणजे मध्ये मी त्याला फडतूस बोललेले ते. आता नाही मी बोलत आहे.
नाही तर सांगतील पुन्हा फडतूस बोलले. मी त्यांना फडतूस बोललो होतो, आता बोलत नाही. मी त्यांना कलंक पण बोललो होतो, पण आता बोलत नाही.